हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आज आहे रविवार आणि रविवारच्या भाज्या अजून म्हणजे मागच्या रविवारी आणलेला बाजार जो आहे ना अजून भरपूर पडेल आहे। मध्ये होळी आली, मध्ये 2 दिवस गावाला गेली, त्यामुळं मी काही खाऊन जाताना एकदा मी भाजी केली होती आणि एकदा पोहे खाऊन गेले होते आणि पोहे खाऊन गेले होते पण संध्याकाळी अक्काकडे जेवण होतं, त्याच्यामुळे इतका बाजार राहिलेला आहे। आणि त्यातल्या त्यात या शेंगा, आता म्हटलं या सगळ्या शेंगा करून टाकू, जर आणखीन जर ठेवलेत ना तर माझ्या फ्रीज मध्ये ना ते खराब होतील। तर हे सगळ्या शेंगा मी करणार आहे। इकडं हा कांदा मी आधीच भाजून ठेवलेला आहे आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी मी दाखवलेली करून टोमॅटो घालून, पण आज मी थोडासा बदल करणार आहे। बघा, पूर्वीच्या भाज्यांमध्ये काय बदल राहायचा, तर शिकवायला होते ना तिथं जेवण पण राहायचं, त्याच्यामध्ये काय करायचे ते थोडी भाजीची चव आहे ना खूप वेगळी। तर मी काय केलं, जे स्वयंपाक बनवतात ना त्यांच्याकडे गेले, तुम्ही यामध्ये काय काय टाकतात, तर ते त्यांनी सांगितलं असं असं साहित्य, म्हणजे प्रत्येक अशा भाजीमध्ये। तर बाजरीचं पीठ, तर बाजरीचं पीठ टाकून सुद्धा भाजी बनवली जाते आणि आपण पाहतो डाळी वगैरे साळी त्या पण टाकल्या जातात। तर जुन्या पद्धतीचे जर भाज्या पाहिल्या ना तर तो मसाला आहे ना खूप वेगळा असतो। तर शेंगा खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे। आता याचे काय काय फायदे हे तुम्हाला मी सांगते, ते भाजी करता करता। चला, आता हे सर्व माझं चिरून झालेलं आहे आणि मी यांना उकळवणार आहे आणि उकळवता उकळवता किंवा उकळवता भाजी करता करता मी तुम्हाला फायदे पण सांगते आणि मी कोणता आज मसाला घेणार आहे यामध्ये हे पण तुम्हाला दाखवते। फक्त एकच गोष्ट वाढव करणार आहे, टोमॅटो काही घेणार नाही मी आज। प्रथम काय करते, हे सर्व धुवून घेते आणि मग उकळायला टाकतो। यामध्ये मी काय करते, मीठ टाकते थोडं, कारण याने काय होतं चव अधिक वाढते। हे जे मीठ आहे ना ते आतमध्ये शिरलं जाईल आणि जर तसंच टाकलं ना थोडंसं बेचव लागतं। आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या, आणि आता हे मी काय करते गॅसवर ठेवून देते आणि हे शिजेपर्यंत यांना आता असंच उकळत ठेवणार आहे। चला, आता आपण काय करू, मसाला काढून घेऊ। चला, आता सर्व जगभरातले मसाले मी काढलेले आहे। तर ह्यामध्ये आहे बघा, हे आहे खोबरं, हा आहे कांदा, हे आहे लसूण, इकडं शेंगदाणे, हे आहे जिरं, हे तीळ घेतलेले आहे 1 चमचा, आणि हे जे घेतलेलं आहे हे आहे हरभरा डाळीचं पीठ। हरभरा डाळ आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चालतं ते पण। आणि हे आहे बाजरीचं पीठ। तर चला, आता हे झालं आहे याच्यातलं। आता हे जे मसाले घेतलेले आहे हे मी ज्यावेळेस हे सर्व तळणार आहे त्यावेळेस हे मी शेवटी तळणार आहे, कारण हे काही याच्यामध्ये लगेच मिक्स करणार नाही। तर ह्यामध्ये हे आहे धणे पावडर, आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे बरं का, आणि हे हळद, हे मीठ, हा काळा मसाला आणि हा लाल मसाला। तर आता हे शेंगा उकडत आहे तोपर्यंत आपण काय करू, आता हे शेंगा आहे ना मी उकडायला ठेवलेले हे बाजूला काढून ठेवते। पहिला हा मसाला जो आहे हा सर्व भाजून घेते, म्हणजे हे वाटून घेईल, कारण कसं आहे लाईट कधी पण जाऊ शकते ह्या नास्तीने। आता मी यामध्ये ठेवलेले आहे तवा, यामध्ये तेल टाकते थोडंसं
हा मिक्सरमध्ये वाटायचं म्हणून मी बारीक बारीक काप केले, नाहीतर पाट्यावर वाटायचं असतं ते जाड जाड असतं. पण आता इथं तळताना आहे ना लक्षात ठेवायचं हे गुलाबी रंगावर तळायचं. जर तेल तापेल असेल ना ते पटकन जळतं, खूप जळून नाही द्यायचं आपल्याला. चला माझ्या मैत्रिणींनो, मी शेंगाचे काय काय फायदे हे तुम्हाला सांगत आहे आणि हे केवळ मी माहिती म्हणून देत आहे, सर्वसामान्य ज्ञान असावं यासाठी. तर बघा, निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टीचा अधिक वापर करायचा असतो. त्यामध्ये अनेक फळे असतात, भाज्या असतात, मसाले आणि औषधी वनस्पती हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात, ज्यात शेवग्याच्या शेंगाचा देखील समावेश आहे. अनेक जण शेवग्याच्या शेंगाची भाजी खातात. सांबारमध्ये देखील शेवग्याच्या शेंगाचा वापर होतो, पण त्याचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, ॲमिनो ॲसिड, बीटा कॅरोटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टिक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही तर त्याच्या पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात. शेवग्याच्या शेंगाचा आहारात समावेश का करावा? तर शेवग्याच्या शेंगामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम असते. याशिवाय व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटीनचे भांडार असते. यात अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी डायबेटिक, अँटीव्हायरल, अँटी एजिंग आणि अँटी फंगल गुणधर्म आढळतात. याचा वापर 300 रोगांवर उपचार करण्यासाठी होतो. चला तर शेवग्याच्या शेंगा खाण्याचे काय काय फायदे हे अगदी थोडक्यात सांगते. पहिलं, केस गळती कमी होते. दुसरं, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. तिसरं, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते. हे पटकन काढून घ्यायचं नाही तर करपट लागतं ते. पाचवं, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते. पुढचा फायदा, वजन कमी करण्यास मदत होते. त्याचा पुढचा फायदा, चयापचय सुधारते. त्याचा पुढचा फायदा, साखरेची पातळी नियंत्रित करते. त्याचा पुढचा फायदा, तणाव, चिंता आणि मूड स्विंग कमी करते. शेवग्याच्या शेंगा खाण्याचा पुढचा फायदा, आईचे दूध वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. शेवग्याच्या शेंगा खाण्याचा आणखीन त्याचा पुढचा फायदा, दमा आणि खोकला बरा होतो. आणि शेवटचा फायदा तो म्हणजे संधिवात रुग्णासाठी फायदेशीर. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. ड्रमस्टिक सूप संधिवात वेदना कमी करण्यास मदत करते, पण त्यापेक्षा त्याच्या पानात अनेक गुणधर्म आढळतात. आपण शेवग्याच्या शेंगाच्या पानाची पावडरसुद्धा तयार करू शकतो. तर आता हे शेंगाचे फायदे आणि पानाचे फायदे ऐकल्यावर आता आपल्या जेवणामध्ये आठवड्यातून एकदा दोनदा खरंच वापर करणार ना? पण याचा अतिवापरसुद्धा करू नका. आणि हे बघा, काही गोष्टी ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. आपण जर ते वारंवार खाणार असाल किंवा रोज किंवा दिवसाआड किंवा अशा पद्धतीने, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. तर चला, आता माझं बरंचसं आता हे सगळं भाजून तळून झालेला आहे हा मसाला. आता तो मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर हे भांड्यामध्ये सगळं काढलं आहे मिक्सरच्या भांड्यात. आणि हे ज्यावेळेस दळणार आहे ना त्यावेळेस हे सर्वप्रथम मी कोरडं दळणार आहे. याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण मग ते काय, आपण पाणी जर टाकलं ना ते भस्कन बाहेर येतं. ह्यासाठी हा त्रास टाळण्यासाठी मी पहिल्यांदा कोरडं दळणार आहे. आणि कोरडं दळून झाल्यानंतर मग थोडं पाणी टाकणार आहे आणि त्याची अगदी फाईन पेस्ट बनवणार आहे. बघा किती मस्त असं पेस्टवाणे झालेलं आहे. याच्यामध्ये आलं घेऊन नाही करू शकतो. आता ह्यामध्ये आपण आहे ना आणखीन एक मसाल्यात म्हटलं तर आलं पण टाकू शकतो, पण आता उन्हाळा लागलाय म्हणून मी आलं नाही टाकलेलं. थोडी शिजलेली आहे ती, दाबली जाते. आता आपण फोडणी देऊन टाकूया. जरी थोडं फार राहिलं तरी आपण काय करू, नंतर करू शकतो, म्हणजे याच्यामध्ये शिजून जाईल. नंतर काय करायचं आहे, तेल टाकायचं आहे, हा सर्व मसाला टाकायचा आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे
कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर ही जी भाजी आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि मग ही थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि 5-1 मिनिट आणि छान जेवायला वाढून घ्यायचं. ही भाकरीबरोबर खाल्ली जाते, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर. अशी काळी मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी. कढीपत्ता टाकलाय मी. कोथिंबीर. आता जो सर्व मसाला आहे ना, तो सर्व मसाला आता मी तेलात थोडासा परतून घेणार आहे, कारण आधीच आपण हे तेलामध्ये सर्व परतून मग वाटलेलं आहे ना. आणि त्यानंतर ह्या उकडलेल्या शेंगा सर्व त्यामध्ये टाकून दिलेल्या आहे. आणि हो, अजून एक राहिलेलं आहे, त्यामध्ये हिंग पण टाकायचं आहे. आता ते हिंगसुद्धा टाकून घेते. मग काय, आता आपल्याला किती भाजी हवी ह्या प्रमाणानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहे. आपल्याला जेवढं हवी तेवढी, पण खबरदारी की खूप पातळ पण नाही चांगलं वाटत. तर ह्यामध्ये आपण पीठ टाकलं आहे त्यामुळं घट्ट तर भाजी होणार आहे यात शंकाच नाही. आता हे सर्व जे मिक्सरला जेवढा मसाला लागले ना, तो व्यवस्थित मी काढून घेते आणि त्यामध्ये खाण्यापुरता म्हणजे जेवढं आपल्याला भाजी लागणार आहे त्या पद्धतीने मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकते. थोडी मी टेस्ट करून पाहिली, अतिशय अप्रतिम झालेली आहे ना. म्हणजे आपण रेग्युलरली ज्या भाज्या करतो त्यापेक्षा थोडीशी टेस्ट ही वेगळी लागते, कारण पिठाचा त्याच्यामध्ये समावेश केला आहे. मग रोजच तेच खाण्यापेक्षा थोडासा बदल पण हवा, बरोबर की नाही. आता ह्यानंतर आता मी काय करणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे आणि ह्यामध्ये चमचा ठेवून अगदी बारीक गॅस करणार आहे, कारण आहे ना हे उतू पण जाऊ शकतो याची मला शंका वाटते, म्हणून मी त्यामध्ये चमचा ठेवून दिलेला आहे. आणि उकळी आल्यानंतर म्हणजे चांगली एकदा खळखळून अशी एकदा दोनदा जवळजवळ आणखीन 2-3 मिनटं मी अशीच ठेवणार आहे. तशी तर ती पहिल्यांदा शेंगा शिजलेल्याच आहे, त्यात काही वाद नाही. तर चला, तर माझ्या मैत्रिणींनो, अगदी ही भाजी मी बनवलेली आहे ना, तर जशी गावाकडं बनवली जाते ना, अगदी त्या पद्धतीने बनवलेली आहे. पीठ वगैरे टाकून. अजून याच्यामध्ये खुरसणी राहिलेली आहे, नाही तर एकदम म्हणजे अशी गावरान पद्धतीने ही भाजी झाली असती. तर तुम्हाला ही सगळी पारंपरिक पद्धतीने ही जी भाजी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची, तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि त्याचबरोबर मी आज तुम्हाला काही फायदे पण सांगितलेले आहे, त्याबद्दलसुद्धा कमेंट करा. आणि हो, शेवग्याच्या शेंगाचं अति प्रमाणात सेवन करू नका. सगळं जे गोष्टी आहेत ना ते सर्व प्रमाणात असू द्या. तर चला, आता ही भाजी पूर्ण उकळलेली आहे. आता त्यानंतर काकांनी किराणा बाजार आणलेला होता आणि मग मी ती जी पिशवी आहे ती घेऊन आली आणि 2-4 आयटम आपले संपले होते. तर एवढे साबुदाणे आणले, एवढा उपवास आहे का मला सांगते. आता घेऊन आले बाजारात, आणला किराणा, त्यामध्ये हा साबुदाणा. आता आपल्याला पापड बनवायचे आहेत. हळूहळू सुरुवात करूया म्हटलं. विचार काही नव्हता माझा पापड बनवायचा, पण म्हटलं साचिन ते वगैरे खातील आणि मधीच आता ती करून जाती, वैष्णवी करून जाती उन्हाळ्यात आल्यानंतर. पण मग पोराचं कसं असतं हे की नाही, आणि मग मधीच संपले तर मग आपल्याला देता येतील. आता किराणामध्ये संपत तरी काय संपतं, माझं जास्तीत जास्त आहे ना ती पावडरच जास्त संपत असते. आणि त्याशिवाय मग कपड्यांचा साबण पण असतो जास्त आणि अंगाचा पण साबण असतो, ह्या गोष्टी. आता हे एमसील सांगितलं मी. आता म्हटलं जर वेपर्स करायचे ठरले तर मला ती मोठी जी आहे तो टप लागल आणि तो टप नेमकी गळतोय. तर म्हटलं बघू आता आपण आयडिया करूया, म्हटलं एमसील लावून. जर तो टप थांबला गळायचा तर छान होईल. तसंही मला पाणी साचवायला लागतंच त्या टॉप. तर बघा, आपली पूर्ण भाजी झालेली आहे. आता मी काय करते, एवढी भाजी तर मी खाणार नाही आहे, तर अक्काला नेऊन देते मी. शिजलेली पण आहे पूर्ण. तर ह्या वेगळ्या पीठ टाकून केलेली भाजी जरा थोडीशी वेगळीच लागते आणि थोडीशी घट्टसर पण होते.
तर बघा आपली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी. कचरा भरायला उपयोग करत. खाल्लं ना बोंबील, आता खाल्लं ना पाहिजे अजून हो. ते म्हणतात ना, ताण लागली मग ताण लागल्यावर वीर खाण्याची ताण लागल्यावर वीर खाण्याची, त्या पद्धतीने आता गरज आहे म्हणून. आता नाही तर मी इकडे लक्ष दिलं नसतं, हे कचरा भरायलाच वापर केला असता. आणि हे कसं झालंय, हे पडलं होतं वाऱ्याने, असं वरती टप ठेवलेला होता अगदी झाडाच्या याच्यामध्ये मस्तपैकी, पण ते वाऱ्याने पडलं त्याच्यामुळे ते झालं. आणि हे घेतलेलं आहे वैष्णवीने याच्यावर केसांच्या बुचक्यावर घेतलेलं आहे. तर म्हटलं बाई तिची वस्तू तिच्या केसांच्या बुचक्यावर घेतलेले ते. चला आता यानंतर आता मी चपात्या करून घेते. तर चला माझ्या मैत्रिणींनो, चला या जेवायला. इकडे हे पहा, मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी, इथं दही आणि साखर, आणि हा सत्यनारायण पूजेचा जो असं सत्यनारायण प्रसादासारखा जो केलेला होता प्रसाद, तो थोडासा राहिला होता आणि अजून चांगल्या स्थितीत आहे म्हणून तो पण घेतलेला आहे. आणि इकडं चपाती. तर चला मस्त असा बेत आहे माझं जेवणाचं. त्या दिवशी घरं वगैरे साफ केले होते त्यावेळेस तर मी सगळं हे आणलं होतं बाहेर, म्हणजे साफ म्हणजे भांडे वगैरे घातले होते त्यावेळेस मी याला ऊन दिलं होतं. पण आता पुन्हा ऊन देते, कारण आता आहे ना हे पाठवायचे आहे साची त्यांना. साची मग रिकामं झाल्यानंतर मग मला पापड बनवता येते. तर आता हे मी काय करणार आहे, हे सर्व देणार आहे. याच्यामध्ये आता भरपूर आहे, भरपूर खाते आता हे थोडं आहे. चकले आहे, मी बनवले होते कुरकुरे, पण कधी तळलेच नाही बरं का. मी जसे बनवले ना ते एकदा तळले होते, त्याच्यानंतर तळलेच नाही. कच्चे खायला खूप छान लागतं. काका आले नळ घेऊन. काय झालं, हे सगळं पाणी पाणी कसा तरी झाला. काकाने ना ते झाकण लावलं आणि इतकं फोर्समध्ये पाणी ना ते तिथपर्यंत येतं पाणी बरं का, जर हात नाही लावला तर. पण मी पण इतकी अर्धी निम्मी भिजली होती. आणि हे नळी लावता लावता आता ह्या टाकीमध्ये पाणी भरायचं आहे, त्याच्यामुळे ही नळी लावता लावता तर नळच तुटून गेला. आणि आता लाईट तर जाईल. काका चालले आता चालू करायला. काका नाही आत्ताच बाजार आणला आणि गेले विहिरीकडचे झाकण लावलं आणि तेवढ्यात मी हे लावायला गेली तर तुटलं. ते असं झालं. ते काय करावं, आता लावून देते. पाणी 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 झाले. ते मी धरलंच असं इतकं ना, फार पक्क धरलं. कसलं काय ते पक्क धरू नये काही जाईना, कारण फोर्स खूप होता. चला आता फायनली आता हे याच्यामध्ये चला आता फायनली आता भरून घेते. चालू झालं आहे का नाही का. चला झालं चालू. फुले याच्यात छान.